कोकणामध्ये महायुतीचे आमदार खासदार आहेत ना. कोकणाचं कॅलिफोर्निया झाला म्हणून आता माझ्या धाराशिवचा विकास होणार आहे. ओमराजे गेल्यानं कुठल्याही मुलाचं वडिलांची हत्या झाल्यानंतर जे कर्तव्य असतं तेच तुम्ही पार पाडता. सॅल्यूट आहे तुमच्या संघर्षाला, जिद्दीला. तुमच्या पुढचा शत्रू पण बलाढ्य होता. ज्यांनी कुणी हत्या केली ते गजाआड झालेच पाहिजे. 22-23 वर्ष चुलत्याच्या पुतण्याच्या वादामध्ये अख्ख्या जिल्ह्यानं माझ्या दळण बसायचं. तुमची लोकसभा प्रचारातली भाषणं, सभागृहातली तुमची भाषणं, तुमचा तो आवेश, तुमचे ते आरोप, हे खोटं होतं. विसरून जायचं आम्ही. गवताची पाती सुद्धा तलवारी होती. सामान्य माणसं उभा राहतील. ते 3-3.5 लाखाची लीड आहे ना, ती या दहशतीच्या विरोधात होती, ती या हुकुमशाहीच्या विरोधात होती, ती या पैशाचा जो माज होता त्याच्या विरोधात होती. त्याला चॅनलाइज ओमराजेंनी केलं होतं. ते आमचं चॅनल गायब झालं, दुसरी चॅनल उभा राहते. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना जोर आलाय. युबीटी शिवसेनेच्या 6 खासदारांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केलाय आणि पुढच्या काही दिवसामध्ये कदाचित ते एनडीएमध्ये सामील होतील. या 6 जणांमध्ये एक नाव हे वारंवार चर्चेमध्ये आहे आणि अर्थात नाव आहे ओमराजे निंबाळकर. धाराशिवचे खासदार आहेत आणि मला असं वाटतं की या 6 खासदारांमध्ये शिवसेनेमध्ये आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या खासदाराची सर्वाधिक चर्चा आहे, सोशल मीडियावरनं क्रेज आहे, ज्यांचे फोटोज बघितले जातात, व्हिडिओज बघितले जातात, स्टेटस ठेवले जातात, ह्या सगळ्याचं एकमेव नाव होतं ओमराजे निंबाळकर. आणि त्यांनी अशावेळी उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेमध्ये स्वतंत्र गटात सामील होणं, रादर एनडीएमध्ये जाणं, भाजपसोबत जाणं, शिंदेसोबत जाणं, या सगळा एक मोठा धक्का मारायला हवा. याच मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं ओमराजेंचे मतदार, धाराशिवचे नागरिक हनुमंत पवार आहेत. सर, खूप खूप स्वागत, नमस्कार. आणि काँग्रेस प्रवक्ते म्हणून आम्ही कायम तुम्हाला बघत असतो, पक्षाची बाजू तुम्ही मांडत असता, पण आज आपण बोलतोय ते एक धाराशिवकर म्हणून की ओमराजेंचं तुम्ही काम केलं, त्यांच्या सभा गाजवल्या, त्यांच्यासाठी सभा घेतल्या. आणि कसं असतं, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी प्रामाणिकपणे रक्ताचं पाणी करतो, जीव आटवतो, एखाद्यासाठी प्रयत्न करतो आणि ती व्यक्ती स्वतःला फळ मिळाल्यानंतर त्याला हवा तो एक निर्णय घेते, कसं वाटतंय आता ते सगळं क्रम बघून? काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? माझ्यासारख्या महाविकास आघाडीच्या धाराशिव जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्याला हे वेदनादायी आहे. खरं म्हणजे विश्वास बसत नव्हता सुरुवातीला. कारण आम्ही ओमराजे निंबाळकर यांना शिवसैनिक म्हणून किंवा युबीटीचे खासदार म्हणून पाहत नव्हतो. धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामधली जनता ओमराजेंकडे बलाढ्य अशा सत्तेला भिडणारा, एकटा गडी, मजबूत, निष्ठावान, कुठल्याही आमिषाला बळी न पडणारा, गोरगरीब जनतेला सत्तेच्या बाजूला न जाता विरोधात राहून आवाज देणारा, असा एक आमचा मित्र, आमचा भाऊ, महाविकास आघाडीचा आमचा नेता, असं म्हणून आम्ही ओमराजेंना बघत होतो. आणि स्वप्नातही वाटत नव्हतं की ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडी सोडून महायुतीमध्ये सहभागी होते. त्यांचा जो आम्हाला आलेला अनुभव होता, आम्ही प्रचार केला, आम्ही मतदार आहोत, वेळोवेळी त्यांचं आम्हाला सानिध्य लाभलेलं, आमच्या अवतीभोवतीच्या अनेक मतदारांना, गावकऱ्यांना, अनेक सहकाऱ्यांना वेळोवेळी अनुभवाला आलेले ओमराजे निंबाळकर हे कधीही निष्ठा विकणार नाहीत किंवा मतदारांची प्रतारणा करणार नाहीत, असेच ओमराजे आम्हाला माहीत आहेत. अजूनही आमचा विश्वास नाही. त्याच्यावेळेस माध्यमांमध्ये आता नंतर मागे पुढे बातम्या येतात की मी 20 तारखेला निर्णय देईन, मी सही केलीच नाही वगैरे. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे खरं व्हावं असंच वाटतं की त्यांनी सही केली नसावी, करू नये. करायचा विचार असेल तर त्यांनी परत यावं. धाराशिवचे मतदार, धाराशिवची जनता यांना जो शब्द तुम्ही दिलेला आहे, यांच्यासमोर जी भाषणं तुम्ही केलेली आहेत, त्यांना जो विश्वास तुम्ही दिला होता, तो इतक्या सहजासहजी तुम्ही तोडाल, माझा विश्वास नाही अजूनही. लोकांच्या काय प्रतिक्रिया? खूप संतप्त आहेत. तुम्ही बोललात कोणाशी? खूप लोकांशी, अनेक लोकांशी. माझ्या गावामधल्या मतदारांपासून ते जिल्हाभरात जिथं जिथं आम्ही प्रचार केला किंवा जिथं आमचा संपर्क आहे, सगळ्या, काँग्रेस असेल, पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल, या पक्षाचे कामी कार्यकर्ते शिवसैनिकांपेक्षा जास्त पळालो होतो. सामान्य शिवसैनिक आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी, ह्या सगळ्या पक्षातल्या बलाढ्य गाव पातळीवरच्या नेत्यांशी वैर घेतलं होतं, भांडण केले होते, संघर्ष केला होता. तो फक्त ओमराजे या एका नावासाठी केला होता. वैयक्तिक कोणाची भांडण नव्हती. नातेवाईकांशी, गावात सगळ्यांचे संबंध असतात. या सगळ्या लोकांशी ओमदादासाठी म्हणून आम्ही भांडतोय.
म्हणून लोक मांडव टाकायचे स्वखर्चानं, मतदार याद्याची प्रिंट स्वखर्चानं करायचे आणि ओमदादा प्रचाराला आल्यानंतर पैशाचा चेक त्यांना द्यायचे. तुम्हाला हो. विश्वास बसतो की 2026, 24, 25च्या काळामध्ये लोकसभा लढत असताना गावकऱ्यांनी मतदान दिलं, पैसे पण दिले ओमदादांना, की तुमच्याकडे पैसे नाही आहेत, विरोधी पक्ष, आपल्या विरोधी असलेला पक्ष शिवसेना भाजपा प्रचंड पैसा खर्च करतोय, दादा तुम्ही कमी नाही पडलो पाहिजे, दादा तुमचा डिझेल पेट्रोलचा खर्च वाचला पाहिजे, हे घ्या आमचं मतदानही घ्या आणि आमचे पैसेही घ्या. त्यांची जुनी फेसबुक पेज काढून बघा. छोट्या छोट्या विद्यार्थिनींनी आपल्या म्हणजे खाऊच्या खर्चातले 1000-2000 रुपये ओमदादाला भेट दिलेले निवडणुकीसाठी निधी म्हणून. आणि अशा मतदारांनी 3-3.5 लाखांपर्यंत लीड दिली देशात माझ्या धाराशिव मतदारसंघानं. महायुतीचा वारू रोखण्यासाठी सामान्य मतदारांनी पैसा हरवला, संपत्ती हरवली, सत्ता हरवली आणि आपल्यातला एक माणूस म्हणून ओमराजेंकडे पाहिलं. हा दिवस दिसेल आम्हाला असं नव्हतं वाटलं. का गेले ओमराजे? म्हणजे बघा, आता ना काही कारणं ही टिपिकली सांगितली जातील आणि काही प्रमाणात खरी आहेत की विरोधी खासदारांना खरंच निधी कमी आहे. म्हणजे तुम्ही तर त्यावर तुळत माझ्यापेक्षा खूप जवळ आहात, त्यामुळे आपल्याला माहिती आहे. आणि हातात निधीच नसेल तर काम कसं करायचं हा थोडासा व्हॅलिड मुद्दा असू शकतो. पण तो खरंच इतका व्हॅलिड होता का की त्याच्यासाठी तुम्हाला निष्ठा बाजूला ठेवून किंवा ज्या चिन्हावरती तुम्ही निवडून आलेले आहेत, ज्या कारणाने लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही थेट विरोधकांसोबत जावं किंवा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं? त्यामुळे ओमराजेंसारख्या माणसाने, म्हणजे कदाचित मला त्यांच्या बाबतीत जास्त का वाटलं किंवा त्यांच्याबद्दल आपण का बोलतोय, कारण त्यांच्याकडनं थोडंसं काम कमीही झालं असतं तरी 29ला त्यांना काही धोका नव्हता. नाही, हे काल मात्र ते ओमदादा तर स्वतः पुढे येऊन बोलले नाहीत अजून, पण त्यांचे सावलीसारखे सोबत असलेले, त्यांच्या वडिलांपासून त्या घराण्याशी एकनिष्ठ असलेले भावासारखे संतोष खोचरे म्हणून त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत, ते काल माध्यमांसमोर आले. तो माणूस आयुष्यात कधी माध्यमांसमोर येऊन बोलला नाही. काल ते माध्यमांसमोर येऊन बोलले आणि त्यांनी कारण असं सांगितलं की मतदारसंघाचा विकास, कार्यकर्त्याची कामं, विकास निधी आणि नगर परिषदे, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये झालेला पराभव ह्यानं कार्यकर्त्यांवर दबाव होता आणि विकास निधीसाठी, विकासासाठी, कामांसाठी त्यांच्यावर दबाव आहे. हे स्वीय सहाय्यकाला पुढे येऊन सांगावं लागलं. 3.5-3.25 लाख मताची लीड घेऊन आलेल्या नेत्याला आपली बाजू मांडण्यासाठी एक चांगला पदाधिकारी, कार्यकर्ता भेटला नाही. स्वीय सहाय्यकाला पुढे करावं लागलं. असो, संभाजीनगर शहरामध्ये खासदार कोणाचा आहे? सत्ताधारी पक्षाचा आहे ना. पाणी नाही प्यायला तिथे. पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री आहेत, सत्ताधारी पक्षाचे किती आमदार आहेत? सगळे आमदार आहेत. संपले पुण्यातले प्रश्न. अमेरिका झालं. कोकणामध्ये महायुतीचे आमदार खासदार आहेत ना. कोकणाचं कॅलिफोर्निया झाला म्हणून आता माझ्या धाराशिवचा विकास होणार आहे ओमराजे गेल्यानं. किती खासदार आहेत सत्ताधारी पक्षाचे? केंद्रात सरकार आहे, 12 वर्षाची निरंकुश सत्ता आहे, एवढे आमदार आहेत, एवढं पाठबळ आहे राज्यातल्या सत्तेलाही आणि केंद्रातल्याही. मग तुम्ही जिथं तुमचे आमदार आहेत, तिथं तुमचे खासदार आहेत, तिथला विकास दाखवणार आहेत आम्हाला. म्हणून आता माझ्या धाराशिवचा विकास ओमराजेंनी तिकडे गेल्यानंतर होणार आहे. त्यामुळे विकास कामं, मतदारसंघाचा विकास तुम्ही जर बाजूच्या मतदारसंघात दाखवला असता आम्हाला तर आम्ही विश्वास ठेवला असता. संदीपान भुमरेंनी काय केलं हे सांगा, मग आम्ही ओमराजे तिकडे गेल्याने विकास होईल याच्यावर विश्वास ठेवू. विकास आणि विकास कामं हे कारण खोटं आहे. ओमराजे निंबाळकर ज्यावेळेसपासून राजकारणात आहेत त्यांच्या आयुष्यातला बहुतांश काळ माझ्या माहितीनं हा विरोधात गेलाय. विरोधी पक्षात तुम्ही उभा राहिले, विरोधी पक्षामध्ये नेता झाले, विरोधी पक्षामध्ये सुद्धा एक प्रकारची सत्ता असते. विधिमंडळामध्ये सभागृह, आमदार होते ते एकदा, खासदार आता दुसरी टर्म आहे माझ्या माहितीनं. तर तुम्ही सभागृहामध्ये बोलून उभा राहणं ही किती मोठी सत्ता असते. जिल्ह्याचा खासदार तुम्ही असणं, तुमच्यासोबत तुमच्या भावासारखे 2 आमदार सोबत असणं आणि 3-3.25 लाखाची लीड आपल्या पाठीशी असणं, कुठलाही पैशाचा सत्तेचं पाठबळ नसताना ह्या प्रेमाची सत्ता तुम्ही ह्या विकास निधीसोबत तुलना करणार आता, ज्याचं कारण तुम्ही सांगताय त्या. त्यामुळे विकास निधी, विकास कामं हे बोलायच्या गोष्टी आहेत. ओमदादांनी हे सांगू नये मतदारांना. तुमची खरी अडचण काय आहे ती सांगा. काय असावी खरी अडचण?
20 तारखेला मी माझा निर्णय सांगेन असं ते माध्यमांना म्हणाल्याचं मी ऐकलं. 20 तारखेला त्यांच्या वडिलांच्या केसचा निकाल. त्यांच्या वडिलांची निर्घृण हत्या झाली. महाराष्ट्र हादरला. आम्ही धाराशिवची लोकही हादरलो होतो. तुमच्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. तुमच्या वडिलांना न्याय मिळवण्यासाठी तुम्ही संघर्ष केला पाहिजे. कुठल्याही मुलाचं वडिलांची हत्या झाल्यानंतर जे कर्तव्य असतं तेच तुम्ही पार पाडताय. सॅल्यूट आहे तुमच्या संघर्षाला, जिद्दीला. तुमच्या पुढचा शत्रू पण बलाढ्य होता आणि ज्यांनी कोणी हत्या केली ते गजाआड झालेच पाहिजे. पण म्हणून माझ्या धाराशिव जिल्ह्याचा 20, 22, 25 वर्षापासून हा एकच मुद्दा केंद्रस्थानी असावा. लोकसभेच्या कॅन्डिडेटचा पक्ष बदलायचा न बदलायचा निर्णय हा व्यक्तिगत कारणामुळे असावा. मग त्या 3-3.25 लाख लीडचं काय करायचं? तुम्ही शेतकरी धोरणं जी होती केंद्र सरकारची त्याच्या विरोधात मतं मागितली होती ना. तुम्ही NRC CAA इथल्या अल्पसंख्याकांना मोदी सरकार केंद्र सरकार कसं देशद्रोही ठरवतंय याच्या विरोधात तुम्ही परांड्यामध्ये धाराशिव शहरामध्ये अल्पसंख्याक बांधवांकडे मतं मागितली होती. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याकडे तुम्ही मतं काय म्हणून मागितली होती? केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे. तुम्ही धाराशिव जिल्ह्यातल्या लोकसभा क्षेत्रातल्या युवकांना काय सांगितलं होतं? केंद्र सरकार अग्निवीर योजना आणून आपला अपमान करते. केंद्र सरकार शिक्षणामध्ये अपयश आहे, बेरोजगारी हटवत नाही, एकही नवा उद्योग आणत नाही, ही कारणं सांगितली होती ना. त्याचं काय झालं आता? जाती धर्मात भांडण लावणारे भाजपाचे म्हणून तुम्ही भाषणं काढून बघा. देवेंद्रजी फडणवीस असतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, यांच्याबद्दलची भाषणं काढून आहे का? मग ते खोटं होतं आणि आता हे खरं आहे, किंवा हे खोटं आहे आणि ते खरं आहे. सामान्य गावखेड्यातल्या एखाद्या माणसानं कशावर विश्वास ठेवायचा? तुम्ही ते सगळं पणाला लावलं. ओमराजे निंबाळकर यांच्या सभा मी त्यांच्या पायापाशी बसून ऐकलेले. ते उभे असायचे, आम्ही तिथं बसलेलं असायचो. एकाही माणसाला गाडी भरून आणावं लागलं नाही ओमराजेंच्या सभेला. पैसे देऊन आणावं लागलेलं नाही. स्वखर्चानं बाह्या सारून लोक तिथं येऊन बसलेली असायची. मला आठवतात त्या सगळ्या सभा. कांद्याच्या निर्यात बंदीबद्दल तुम्ही जे परांड्याच्या सभेमध्ये बोलले होते, कळंबच्या सभेमध्ये बोलले होते, मोदी सरकारला धारेवर धरलं होतं. तुम्ही कांदा निर्यात बंदी लादून माझ्या लोकांना तुम्ही लुटलं म्हणत होते. ते लुटलेलं आता विसरून जायचं आम्ही. तुमची लोकसभा प्रचारातली भाषणं, सभागृहातली तुमची भाषणं, तुमचा तो आवेश, तुमचे ते आरोप, हे खोटं होतं. विसरून जायचं आम्ही. आणि 22-23 वर्ष चुलत्याच्या पुतण्याच्या वादामध्ये अख्ख्या जिल्ह्यानं माझ्या दळण बसायचं. कोणाच्या घरात भांडणं नाहीत, भाऊभाऊकीत भांडणं नाहीत. उद्या माझ्या चुलत्यानं मला काय केलं म्हणून मी अख्ख्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाला वेठीस धरू? लोकप्रतिनिधीमधून खासदार म्हणून माझी कर्तव्य हा वेगळा भाग आहे आणि तुमचं कौटुंबिक दुःख संघर्ष हा वेगळा भाग आहे. त्या लढाईत अख्खा मतदार तुमच्या पाठीशी होता ना. लोकांनी मतातून ते दाखवून पण दिलं. पण मग 25-22 वर्ष ह्या एकाच मुद्द्याभोवती माझ्या जिल्ह्याचं राजकारण जर घुटमळत राहत असेल तर हा लोकशाहीचा मतदारांचा अवमान आहे. आणि त्या 20 तारखेच्या निकालावर लोकसभा खासदार माझ्या मतदारसंघाचा ठरवणार आहे. मी महायुतीत राहणार आहे का महाविकास आघाडीत? हे किती हास्यास्पद आहे. निकाल समजा तुमच्या बाजूने लागला, एक खासदार कुण्या पक्षात जाणार आणि कुठे जाणार नाही ह्याच्यावर कोर्टाचा निकाल अवलंबून असतो. निकाल हा किती भयानक साक्षी, पुरावे आणि ती जी काही केस झाली त्याच्यावर निकाल अवलंबून असेल ना. ऍक्च्युअली मी त्याच्यावर बोलणार होते की न्यायालयाचा निकाल म्हणजे एकीकडे तुम्ही साधारणपणे सांगताय की न्यायालय सत्ताधाऱ्यांनी मॅनिप्युलेट करावं, माझ्या बाजूने निकाल द्यावा तर मी तुमच्या सोबत येईल. हे किती हास्यास्पद आहे, हे धक्कादायक आहे, संतापजनक आहे अत्यंत. की न्यायालयाच्या निकालावर एखाद्या पक्षाच्या खासदाराचं कोण्या पक्षात राहायचं कोण्या नाही राहायचं हे ठरत असेल तर तुम्ही लक्षात घ्या केंद्र सरकारनं, सत्ताधारी पक्षानं किती इन्फ्लुअन्स केलाय या स्वायत्त संस्थांवर. खरं म्हणजे त्या खटल्यातल्या न्यायाधीशांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे की तुम्ही न्यायालयाचा त्यांच्यावर पण प्रश्नचिन्ह आहे, न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांची जी हत्या झाली ती निर्घृण आहे. त्या हत्येचे मारेकरी गजाआडच गेले पाहिजे. मतदारसंघातल्या प्रत्येकाला आनंद होईल. पण म्हणून त्या हत्येचं कारण सांगून तुम्ही तुमचे राजकीय पोळी भाजणार असाल तर हे माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याला मान्य नाही. हे ओमराजे निंबाळकर यांनी 20 तारखेचं कारण जे सांगतायत ते, तर त्याचं लॉजिक काय? एखादा ग्रामपंचायतचा सदस्य असेल, एखादा पंचायत समिती जिल्हा परिषद मेंबर जसा गावकीच्या भावकीच्या वादात, पर्सनल वादामध्ये गुंतलेला असतो तसं खासदारानं गुंतणे. माझ्या जिल्ह्याचा खासदार, आम्ही निवडून दिलेला, आम्ही मतदान केलेला, आम्ही प्रचार केलेला खासदार हा केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही निवडून दिला.
पक्षाच्या फोडाफोडीच्या विरोधात निवडून दिला. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांपेक्षा माझ्या मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय होता तो म्हणजे शिवसेनेची फूट. शिवसेना फोडली, धनुष्यबाण पळवला आणि ह्या गद्दारांना ठेचा, मतपेटीतून यांची जागा दाखवा आणि वरून देव बघतोय, ह्या लेवलपर्यंत भाषणं होती. विसरून जायचं आम्ही. मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही कधी शिवसेनेला मतदान केलं नाही, ना धनुष्यबाणाला ना मशालीचा आमचा संबंध नव्हता. आम्ही हाताचा पंजा सोडून दुसरीकडे जात नव्हतो. पण आम्ही सुद्धा काँग्रेसची माणसं मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवत हिंडलो. पहिल्यांदा निवडणूक होणार होती आणि मग त्या मशालीच्या चिन्हाच्या भोवती ज्या लोकांनी विश्वास दाखवला त्या लोकांच्या विश्वासाला असा तडा देणं हे धाराशिवच्या सामान्य जनतेला मान्य नाही. आणि तुम्ही जाताय कुठे जाताय? तुम्ही पर्सनली कारण सांगताय, तुम्ही वैर सांगताय, तुमच्या वडिलांच्या हत्येचं कारण सांगताय, निकालाचं कारण सांगताय ना, वडिलांना न्याय द्यायचं. कुठे जाताय मग तुम्ही? तर ज्यांच्यावर तुमच्या वडिलांची हत्या केल्याचे आरोप आहेत आणि जे खटल्यात आरोपी आहेत ते तुमचे मित्र पक्ष म्हणून बसलेले आहेत, त्यांच्यासोबत जाताय तुम्ही. महायुतीत जाताय तुम्ही, भाजपाच्या सोबत जाताय, ज्या भाजपामधले लोकांवर आरोप आहे तुमच्या वडिलांच्या हत्येचा. नाही म्हणजे उद्या तिथे जर का पंतप्रधानांची वगैरे सभा झाली काही कारणाने तर त्यांना मांडीला मांडी लावून बसावं लागेल. मी बसलो नसतो. माझं जर वडिलांवर खरं प्रेम असतं आणि माझ्या वडिलांची हत्या झालेला माणूस जर व्यासपीठावर बसलेला असता तर मी राजकीय कारणानेही त्या व्यासपीठावर बसलो नसतो. बसू नये, ओमराजे निंबाळकर यांनीही बसू नये. ते नाही बसलेले आम्हाला आवडेल आणि ते आजवर बसले नाहीत, आजवर ते लढले भांडले. म्हणून अजूनही आमचं म्हणणं आहे की 20 तारखेच्या नंतरही तुम्ही मशालच हाती धरा. 3 लाखापेक्षा जास्त लीडनं तुम्ही 2029ला निवडून या. तुम्ही विकास कामं केली, तुम्ही निधी आणला म्हणून तुम्हाला एवढे मतं पडलेली नाहीत. तुम्ही त्याच्या आधीही विरोधात होते. 3-3.5 लाखाची लीड तुम्हाला विकास कामाच्या बळावर मिळालेली नाही, निष्ठेच्या बळावर मिळालेली आहे. ती निष्ठा तुम्ही अजूनही जपा. 2029च्या निवडणुकीला आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते. आणि तसं झालं नाही, तुमचा आशावाद चांगला आहे, पण तसं झालं नाही तर त्यांना काय काय तोटा होऊ शकतो, धाराशिवचं गणित कसं बदलू शकतं, काय म्हणून लोकांसमोर त्यांनी जायचं? कोणी त्यांच्यासोबत उभं राहायचं? ज्या लोकांनी गावखेड्यामध्ये राणा जगजितसिंग पाटील शक्तिमान माणूस आहे तिथे, त्यांचा भाजपा शक्तिमान आहे सध्या, ह्यांच्या विरोधात गावखेड्यामध्ये लोक तुमच्यासोबत उभी राहिली होती. त्यांनी आता काय मुद्दे घेऊन जायचे मतदारांच्या समोर? त्यांच्या पुढे प्रश्न आहे, लोक विचार करतील. एकदा विश्वासाला तडा गेला की ते कमावणं खूप अवघड आहे. बूंद से गई वो हौद से आती नाही. त्यामुळे त्यांनी जाऊ नये. त्यांनी परत शिवसेनेमध्ये उद्धवजींच्या सोबत उभं राहावं, महाविकास आघाडीमध्ये उभं राहावं. ज्याला ते महाशक्ती म्हणून शिव्या घालत होते त्या महाशक्तीमध्ये सहभागी होऊ नये. त्यांनी मतदारांकडे यावं, हात जोडावे. मी तुमचाच आहे, निष्ठावान आहे आणि मशाल सोडणार नाही, महाविकास आघाडी सोडणार नाही असं म्हणलं तरच ते 2029ला निवडून येतील. माझे शब्द रेकॉर्ड करून ठेवा. ते जर शिवसेनेच्या धनुष्यबाणाकडे गेले, एकनाथ शिंदेकडे गेले, ते जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसले तर 2029ला मतदारसंघामध्ये हाच विषय असेल, निष्ठावान आणि निष्ठा विकणारे. पैसा नसेल, विकास निधी नसेल, धाक दडपशाही नाही चालणार. निष्ठावंत आणि निष्ठावंत म्हणजे निष्ठून गेलेली अशीच लढाई असेल. आणि मतदारांना अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. हे तेच सामान्य मतदार होते ज्या मतदारांना धाराशिव मतदारसंघामध्ये भाजपानं गृहीत धरलं होतं, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं गृहीत धरलं होतं. आणि त्याच मतदारांनी सोशल मीडियावरनं 15,000 अनफॉलो पण केलं 2 दिवसात. ही कशाचं लक्षण आहे? तर तुम्ही मतदारांना गृहीत धरू नका, त्यांच्या विश्वासाला तडा देऊ नका. तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, तुमच्या घरगुती कारणासाठी तुम्ही लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा विचार बदलून एका रात्रीत दुसरीकडे जातो. हा मतदारसंघामध्ये आमच्या धक्का आहे. अनेकांना काय प्रतिक्रिया द्यावी ते कळत नाही. मला वाटतं तुमच्या मतदारसंघात म्हणजे मी 1-2-4 लोकांना जेवढ्यांना ओळखते त्या सगळ्यांच्या स्टेटसवरती लिहिलेलं होतं. मग सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने त्यांची प्रतिमा आहे किंवा प्रत्यक्ष पण ते ज्या पद्धतीने लोकांशी बोलतात, वागतात. मगाशी पण आपण मुलाखतीच्या आधी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हाही तुम्ही म्हणालात की खूप डाऊन टू अर्थ आहेत ओमराजे. चांगल्याला आपण इथं चांगलंही म्हणू, पण अशा माणसाकडून जेव्हा अशी कृती होते तेव्हा विचार करावा असं वाटतं. मी पर्सनल सांगतो, मी माझ्या आयुष्यात पाहिलेला, माझ्या आयुष्यात मी काँग्रेस पक्षामध्ये 12 वर्षापासून जोडलेलो आहे.
अनेक नेते बघितले, अनेक मतदारसंघ बघितले, पण आपल्या जनतेची अचूक नाडी ओळखलेला जे काय मला 1-2 नेते दिसले त्याच्यात एक ओमराजे आहेत. लोकांमध्ये त्यांचं बसणं, वागणं, बोलणं हे माझ्यासारख्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला, प्रवक्त्याला हे शिकण्यासारखं होतं. त्यांच्याकडून आम्ही शिकलो लोकांच्या भाषेत बोलायचं, लोकांशी कसं मिसळायचं. आपले PA, आपलं ऑफिस, आपलं घर, आपली संपत्ती, आपले पदाधिकारी, आपला पक्ष ह्या कशाचाही अडथळा सामान्य लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये नाही आला पाहिजे हे ओमराजेंकडून शिकावं. आम्ही शिकलो. त्यांची सभेमधली माझ्या असं 389 सभा झाल्या माझ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकेमध्ये. पण मला ऐकायला कोणाची सभा आवडेल तर ओमराजेंची, म्हणून मी जाऊन बसायचो त्यांच्या सभेला. लोकांना ते काय भाषेत बोलायचे, किती त्यांचं अंतर्मनाला लोकांच्या हात घालायचे, त्यांच्या भावनांना बरोबर ते कॅच करायचे आणि आपल्यातला कोणीतरी वाटायचं, त्यांना लोक उचलून घ्यायची. त्यांना ते गाडीतून उतरले आणि स्टेजपर्यंत चालत गेले असं झालं नाही. गाडीतून उतरलं की लोक त्यांना उचलायची. हे विकत नाही भेटत, हे पैशातून नाही भेटत, हे विकास निधीतून नाही भेटत, हे टक्केवारीतून नाही भेटत, हे लोकांच्या प्रेमातून भेटतं. तेच प्रेम ओमदादा पणाला लावतायत. याचा धक्का बसतोय आम्हाला. आता नाही लोक उचलणार, पैसे देऊन लोक उचलून घेत नाहीत. आता तुमच्या सभेला तुमच्या पायाशी बसणाऱ्या लोकांची गर्दी होणार नाही. लोकांच्या डोळ्यात पाणी असायचे ओमराजे बोलताना, लोक आवेशानं पेटून उठायचे आणि एखाद्या युद्धाला जातो असं वातावरण त्यांचं भाषण संपल्याचं असायचं. त्यामुळे ओमराजे आम्ही बघितलेले आणि आता माध्यमांना टाळणारे, फोन बंद करणारे आणि त्या 6 जणांवर सही करणारे ओमराजे आम्हाला विश्वास नाही. एक मुद्दा जो ओमराजेंच्या भाषणामध्ये, म्हणजे जेव्हा आम्ही पण थोडंसं रिसर्च करत होतो तेव्हा दिसला की डिलिमिटेशनबद्दल किंवा मतदारसंघ पुनर्रचनेबाबत सुद्धा ते बोलत होते. आणि ही भीती ना या 6च नाही तर प्रत्येकच लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये सध्या सातत्याने दिसतेय की माझा मतदारसंघच नाही राहिला, म्हणजे निधी तर हा आता पुढचा भाग, पण मतदारसंघच नाही राहिला तर मी उभा कुठून राहू. आणि अशा राजकारणामध्ये अनेकांचं राजकारण थांबलेलं आहे, म्हणजे तोडा मतदारसंघ फुटल्यानंतर हे आपण अनेकदा बघितलंय. असं काही कारण आहे ओमराजेंच्या बाबतीत? सत्ताधाऱ्यांनी मला पाहिजे अशी मतदारसंघाची रचना करून द्यावी, सत्ताधाऱ्यांनी मला निधी द्यावा, माझे प्रश्न सोडवावे, मला उमेदवारी द्यावी, माझ्यासाठी सभा घ्यावी आणि मग मी निवडून यावं. याला राजकारण म्हणतात, याला पळपुटेपणा म्हणतात. डिलिमिटेशन याच्या आधी झालं नाही, पुनर्रचना याच्या आधी महाराष्ट्रात, भारतात झाल्या नाही. संपली सगळ्याची राजकारण. जो भारतीय जनता पक्ष आज सगळ्यात जास्त खासदार घेऊन, महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त आमदार घेऊन सत्तेत आहे, त्यांनी कधी विरोधात असताना डिलिमिटेशनचा सामना नाही केला. गिरीश बापटांना कधी नाही भीती वाटली, देवेंद्र फडणवीसांना कधी मतदारसंघाची नाही भीती वाटली. खडसे साहेब तिकडे लढायचे जळगाव जिल्ह्यामध्ये, त्यांना डिलिमिटेशनची भीती नव्हती. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना नव्हती भीती. लढली ना ती माणसं. मी त्यांच्या विचारांचे विरोधी आहे, पण ती लढली ना. ती लढत नाही बसली, पक्ष बदलत नाही बसली. सगळ्या गिरीश बापट पुण्यामध्ये निवडून यायचे, सगळ्या अवतीभोवती काँग्रेस राष्ट्रवादी होते. आणि आपण स्पेसिफिकली ओमराजेंबद्दल बोललो तर ओमराजे पुण्यात जरी उभे राहिले असते तरी त्यांनी इतकी लोकप्रियता होती. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काय लोकसभा मतदारसंघ उडून जाणार होता? काय होणार होतं? आणि लोकशाही प्रक्रियेमधल्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या होणारच आहेत. महिला आरक्षण लागू झाल्यानंतर महिलांना काय मतदारसंघ सुटणार आहेत? डिलिमिटेशन नंतर आरक्षण बदलणार आहे, मतदारसंघाची रचना हे होत राहणार आहे. ह्याच्यावर आपली राजकीय लढाई आणि ह्याच्यावर आपली विचारधारा अवलंबून असेल. ह्याला संघच नाही, ह्याला पळपुटेपणा म्हणायचं. मग सगळं मला पाहिजे तसं घडवून द्या मग मी लीडर, असं कसं असू शकतं? राहुलजी गांधी यांनी कोणाला तक्रारी करायच्या? मग 100 खासदार आहेत, त्यांची तर बदनामी थांबत नाही. काँग्रेस खासदारांना बोलू दिले जात नाही. घर काढून घेतलं होतं राहुलजी गांधी यांचं. त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करायपर्यंत मजल गेली होती. त्यामुळं लढणे आणि सत्ताधाऱ्यांनी मला फेवर करणे हे 2च चॉईस आहेत. तर लढणाऱ्यांमध्ये ओमराजेंची सुरुवात झाली आणि आता सत्ताधाऱ्यांनी मला फेवर करावं इथपर्यंत त्यांची वाटचाल झाली. इन्सिक्युरिटी हा राजकारणाचा काय आत्मा राहिलेला आहे. एव्हरीवन इज इन्सिक्युअर्ड इन द पॉलिटिक्स. सो जेव्हा ओमराजेंबाबत मी विचार करते, आत्ताच्या घडीला धाराशिवचं जर राजकीय लोकप्रतिनिधींचं आणि राजकारण्यांचं चित्र बघितलं तर राणा पाटील हे त्या अर्थाने ताकदवान आहेत. एक तर ते भाजपमध्ये आहेत, दुसरीकडे सुनेत्राताई सध्या उपमुख्यमंत्री झाल्या, त्या अर्थाने पण एक सत्तेचं एक वेगळं पाठबळ त्यांना आहे.
प्रताप सरनाईक पण अगदी नाममात्रच पालकमंत्री आहेत, शिक्का पालकमंत्री असं म्हटलं जातं. बाकी बऱ्याचशा गोष्टी राणा पाटीलच बघतात, ते उघड सत्य आहे. मग हे सगळं असताना ओमराजेंनी अशा पद्धतीने करणं, आता मला सांगा, तानाजी सावंत आहे, म्हणजे धाराशिव पण असं काही लेचपेचा जिल्हा नाही, तिथेही प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वतंत्र सुभे आहेत. किती इन्सिक्युरिटी आहे ओमराजेंच्या बाबत? बघा, सध्याचं राजकीय वातावरण हे ऐन कैन प्रकारे महायुतीनं सगळं कॅप्चर केलेलं आहे. जिल्हा विकास निधी त्यांच्या ताब्यात आहे. तुम्ही सोलापूरचं उदाहरण घ्या, धाराशिवचं घ्या, लातूरचं उदाहरण घ्या. जिल्हा विकास निधी जो जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी आणि विकास कामं त्याच्यावर सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व आहे. बहुमतानं आमदार तुमच्याकडे जास्त आहेत. जिल्हा परिषद माझ्या धाराशिवची त्यांच्याकडे आहे, पंचायत समिती अनेक त्यांच्याकडे आहेत, नगरपालिका त्यांच्याकडे आहेत. ही वस्तुस्थिती आहे ना. पण या सगळ्या वस्तुस्थितीला भिडणारा एकच आधार होता आमच्याकडे, ओमराजे. आणि त्यांच्या भरोशावर लढणे, निवडणुका पडल्या तरी पुन्हा कामाला लागणे, सत्ताधाऱ्यांच्या नजरेत नजर मिळवून भांडणे, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये एक डीपी मिळवून देण्यासाठी, एक पानंद रस्ता मिळवून देण्यासाठी ओमराजे निंबाळकर भांडलेले आहेत ना सत्ताधाऱ्यांना. आम्हाला आवडायचं ना त्या, आम्ही वाट बघायचो कधी बैठक होते आणि ओमराजे निंबाळकर आमचे कसे धाडसानं सामोरे जात आहेत. तर संघर्ष करून सत्तेला न्याय मिळवून देणे ह्याच्यात मजा आहे, ती ओमराजेंनी घेतलेली आहे आजपर्यंत. नाही, पण आता यांची काय परिस्थिती? ओमराजे आपल्याकडे येणार म्हटल्यावर आता जिल्ह्यामध्ये बघा, माझ्या जिल्ह्यामधली जी महत्वाची घराणी आहेत त्यातलं एक राणा जगजितसिंग पाटील बीजेपीत आहेत, तानाजी सावंत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत, सुनील चव्हाण म्हणून तुळजापूर तालुक्यामध्ये आहेत, ते बीजेपीमध्ये आहेत, बसवराज पाटील आमचे जिल्हाध्यक्ष लातूरचे झाले, ते धाराशिव जिल्ह्यामधलेच आहेत माझ्या, ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमदारही होतील. म्हणजे बसवराजजी पाटील महायुतीत, सुनील चव्हाण महायुतीमध्ये, राणा पाटील महायुतीमध्ये, तानाजी सावंत महायुतीमध्ये, राखीव जागेवरून निवडून यायचे ज्ञानराज चौगुले माझे आमदार, ते महायुतीमध्ये, गायकवाड म्हणून माजी खासदार आमचे, ते महायुतीमध्ये. एवढी सगळी महायुतीमध्ये लोक आहेत. त्याच पंक्तीत आता ओमराजे पण जाऊन बसतायत. म्हणजे माझा धाराशिव जिल्हा विरोधकच ठेवायचा नाही ह्या देवेंद्रजी फडणवीसांच्या आणि एकनाथ शिंदेच्या विचारधारेला, त्यांच्या कटाला, किंवा त्यांचं जे एक शूड राजकारण आहे त्याला माझा जिल्हा बळी पडतो की काय आता, असा प्रश्न आमच्यासारख्या युवक कार्यकर्त्यांवर आलाय. पण नेत्यांवर राजकारण अवलंबून नसतं. धाराशिवची जनता हेच विरोधी आवाज होईल. धाराशिवची जनतेमधून लोक उभे राहतील आणि ह्या सगळ्या मातब्बर घराण्यांना प्रश्न विचारतील. विरोधाशिवाय लोकशाही नाही, पण आता यांच्यामध्ये एक स्पर्धा सुरू होईल ना, कारण आता स्पेसच नाहीये. ओमराजे अशा स्पेसमध्ये चाललेले आहेत जी स्पेस नेत्यांनी पूर्ण भरलेली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये जी आपापसात स्पर्धा असते, एक तर राणा पाटील आणि त्यांच्यामध्ये आहे ते तर वैरच आहे, ती स्पर्धा नाही येते, त्याच्या पलीकडे आहे. पण आता परत तानाजी सावंतांचं नाव घेतलं तुम्ही, बसवराज पाटील आहेत, हे सगळे जण आहेत. आम्ही पहिले रांगेत जाऊन बसलेलोय आणि आमच्या नंतर एक जण आलाय आणि तो आता या रांगेत आम्हाला बाजूला करून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार, किंवा तो तेवढा ताकदवान आहे. ही जी इन्सिक्युरिटी आणि ह्याच्यातनं जो संघर्ष होईल त्याचं काय? मजा येईल आम्हाला बघायला. सत्ताधाऱ्यांमधले हे जे वाद आहे ते महायुतीतल्या राष्ट्रीय राज्याच्या पातळीवर आम्ही बघतोय. अजूनही रायगडचा पालकमंत्री ठरवू शकलेले नाही देवेंद्रजी, अजूनही नाशिकचा पालकमंत्री ठरवू शकलेले नाही. हा जो गोंधळ आहे, हा जो वाद आहे, तो आता माझ्या जिल्ह्यामध्ये जोरदार खेळला जाईल. हिस्सेचे वाद आहेत, हे वाट्याचे वाद आहेत, त्यात आणखी एक वाटेकरी वाढला. पण विरोधी पक्षाची पेसच ठेवायची नाही. हे जे शूर राजकारण आहे, विरोधाशिवाय लोकशाही म्हणजे हुकुमशाहीच असते, ती हुकुमशाही माझ्या जिल्ह्यात आणण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. आम्ही ते यशस्वी होऊ देणार आणि त्याला बळी दुर्दैवाने ओमराजे निंबाळकर पडले. म्हणून ती विरोधाची जागा मोकळी होईल. कोण विरोधकच राहणार नाही, कोण आम्हाला प्रश्नच विचारणार नाही, कोण आमच्यासमोर उभाच राहणार नाही. हे जर महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये असेल तर 2029च्या निवडणुका साधी साधी माणसं उभी राहतील. गवताची पाती सुद्धा तलवारी होतील. सामान्य माणसं उभा राहतील. ते 3-3.5 लाखाची लीड आहे ना, ती या दहशतीच्या विरोधात होती, ती या हुकुमशाहीच्या विरोधात होती, ती या पैशाचा जो माज होता त्याच्या विरोधात होती. त्याला चॅनलाइज ओमराजेंनी केलं होतं. ते आमचं चॅनल गायब झालं, दुसरी चॅनल उभा राहतील. पण धाराशिव जिल्ह्यातला विरोधाचा आवाज संपणार नाही, तो उभा राहील. मला वाटतं फार महत्त्वाचा हा सगळा मुद्दा होता आणि याच मुद्द्यावर आपण मुलाखत संपवूया. या सगळ्या मुलाखतीमधून ओमराजे निंबाळकरांना समजून घेण्याचा प्रयत्न होता, त्यांची भूमिका, त्यांच्या भोवतीचं जे काही गोष्टी आहेत आणि धाराशिवचं वातावरण काय सांगतं. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. बघत राहा ऑडिव्हन.